महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उमेद महाराष्ट्र ग्रामीण विकास अभियानांतर्गत आज नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यातल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विविध कला कौशल्यांना सादर केलं जात आहे। यामध्ये महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले विविध पदार्थ, त्यासोबतच हस्तकला, शिवणकाम आणि विविध असे त्यांच्या अंगी असलेले गुण दाखवण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा अनोखा एक उपक्रम आहे आणि स्तुतियोग्य असा हा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध आदिवासी पाड्या असोत किंवा ग्रामीण भागातून महिला इथं आपल्या स्टॉल्ससह उपस्थित आहेत आणि नवी मुंबईमध्ये खरोखर हा अनोखा उपक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी सरसचे मनापासून आभार मानेन आणि अशाच पद्धतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत राहो अशी मी त्यांना नक्कीच रिक्वेस्ट करेन। महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग यांच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांना उमेद या संस्थेच्या माध्यमातून पायावर सबलीकरण करणं, त्यांनी केलेल्या प्रोडक्टला एक वेगळी बाजारपेठ मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती उमेद संस्थेचे असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून केलं जातं। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एक संकल्प केला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून एक मॉल तयार होईल आणि मला वाटतं 13 जिल्ह्यांकरिता राज्याचे मुख्यमंत्री यांनी 20 कोटीची तरतूद केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याला 20 कोटी, म्हणजे भविष्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या महिला व्यवसायाच्या निमित्ताने आपलं प्रोडक्ट तयार करू शकतात, बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतात, अशांना एक चांगली वेगळी बाजारपेठ निर्माण करून द्यायचं काम उमेद आणि त्यांचा सर्व परिवार त्या ठिकाणी करत आहे। त्याच्यामुळे खूप चांगली योजना आहे। मला वाटतं की भारतामध्ये महाराष्ट्र महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करते। खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लखपती दीदी ही संकल्प त्या ठिकाणी मांडली आणि ती राबवलेली आहे। आजही आपल्या या स्टॉलमध्ये काही लखपती दीदी आपल्या निर्माण केलेल्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या आहेत। नवी मुंबईकरांनी या असणाऱ्या प्रदर्शनाचा खूप चांगला उपयोग करून घेतला पाहिजे।